हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे मित्रांनो 16 ऑक्टोबर. तर आजचा आपण मार्केट ओव्हरव्ह्यू पाहणार आहे की मार्केटमध्ये काय घडलं काय नाही, कुठे तेजी होती आणि आज कशामुळे तेजी होती ह्याच्या पाठीमागची कारणे पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया आपण आज ब्रॉडर मार्केटपासून. तर तुम्ही पाहू शकता ब्रॉडर मार्केटपासून आपण सुरुवात करूया. पाहू शकता इथं आपण तुम्ही पूर्णपणे ब्रॉडर मार्केटचा हा चार्ट आहे. तिथं तुम्ही काय काय पाहू शकता, निफ्टी 50 पाहू शकता आणि स्मॉल कॅप आहे, इथे मिड कॅप आहे, निफ्टी 100. हे जे ब्रॉडर मार्केट आहे तर तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. त्यात जर सर्वात जास्त जर तुम्ही तेजी जर पाहिली तर तुम्हाला इथं आपल्याला निफ्टी 50मध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. हे पहिले आपण ब्रॉडर मार्केटची. तर आज निफ्टी 50मध्ये पण तेजी आली, तर ती कशामुळे आली ते पण पाहूया आपण. आज जे सेक्टर होते आज, तर ते सर्व सेक्टर आज चांगल्या तेजीत होते, शिवाय एक सेक्टर. कोणता सेक्टर? निफ्टी PUC बँक. हा जर सेक्टर सोडला तर आज सर्व सेक्टर जे आहेत तुम्हाला तेजीमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये निफ्टी ऑटो आहे, निफ्टी बँक आहे, एनर्जी सेक्टर आहे, फिनसर्व सेक्टर आहे, FMCG सेक्टर आहे, जो दुपारनंतर आज चांगल्या तेजीत होता फक्त एका कारणामुळे, एका स्टॉकच्या रिझल्टमुळे. त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरचे जो निफ्टी प्रायव्हेट बँक सेक्टर आहे तिथं पण तुम्हाला जवळपास आज चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. म्हणजे 1 ते 1.5% आज चांगले सर्व सेक्टरमध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळालेली आहे. जर आज मी तुम्हाला एक वेटेचा चार्ट दाखवतो की आज निफ्टीमध्ये आज का तेजी होती. आज एक स्टडी पर्पज आहे की तुम्ही एक स्टडी करू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथं की सर्व तुम्ही पाहू शकता आज बँकिंग सेक्टर आहे आणि इथं हे सेक्टर आहे आणि इथं जे आहे वेटेज आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं जर तुम्ही वेटेज जर पाहिलं तर तुम्ही हे वेटेज जर पाहिलं, बँकिंग सेक्टरला किती वेटेज आहे, म्हणजे जवळपास 20.5% वेटेज आहे. हे जर तुम्ही अजून फायनान्शियल सर्व्हिसला जर पाहिला तर तुम्हाला इथं पण काय दिसते, एक 7.5% तुम्हाला इथं वेटेज दिसते. मग ह्याचा सांगण्याचा उद्देश काय, आज जी निफ्टीमध्ये तेजी होती आज बँकिंग सेक्टरला धरूनच आज चांगली तेजी होती आज पूर्ण निफ्टी 50मध्ये. कारण का, तुम्ही जर ॲक्सिस बँकेचा रिझल्ट जर पाहिला आज, काल जर ॲक्सिस बँकेचा काल रिझल्ट लागलेला होता, तर रिझल्ट असा चांगला एवढा खास नव्हता, पण जे एस्टिमेट जे होतं त्याला बीट केलं होतं. जे ॲक्सिस बँक जे होतं त्याने एस्टिमेटला बीट केलं होतं. आणि जे काही ब्रोकरेज असतात, एकदा रिझल्ट लागला ना, असे मोठे मोठे जे स्टॉक्स आहेत, एकदा रिझल्ट लागला काय होतं की अपग्रेड किंवा डाऊनग्रेड चालू होतं. मग त्यातच एक अपग्रेड वगैरे ॲक्सिस बँकला मिळाल्यामुळे काय झालं, आज तुम्हाला ॲक्सिस बँककडून सुद्धा एक चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. ॲक्सिस बँकेकडून तेजी आल्यामुळे ऑटोमॅटिक काय झालं की एक प्रायव्हेट सेक्टर आहे तिथं पण तिथं ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व RBL बँकपासून तुम्हाला हे सर्व जे सिटी युनियन बँक आहे इथंपर्यंत तुम्हाला सर्व बँक पाहायला मिळतील. पण इथं जर तुम्ही पाहिला RBL बँकमध्ये जवळपास 2% तेजी होती. ॲक्सिस बँकमध्ये पण तुम्ही पाहिला 2.25% तेजी होती. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी बँक आहे ती कोणती आहे, HDFC बँकमध्ये पण जवळपास आज किती टक्के, 1.5% तेजी. त्यानंतर ICICI बँकमध्ये सुद्धा 1.3% आज तुम्हाला तेजी पाहायला मिळालेली आहे. हे होत असं, एक सेक्टरमधील एखाद्या स्टॉक्सचा जरी चांगला रिझल्ट लागला किंवा अपग्रेडेशन वगैरे आलं तर ऑटोमॅटिक काय होतं की बाकीच्या सेक्टरवरती, बाकीच्या सेम सेक्टरच्या बाकीच्या स्टॉक्सवरती पण तुम्हाला चांगला इम्पॅक्ट पाहायला तिथं मिळतो. मागच्या क्वार्टरच्या वेळी काय झालं की सिमेंट सेक्टरचं सेम तसं झालं. एका स्टॉक्सचा चांगला, जसं की अल्ट्राटेक सिमेंट होता, त्याचा चांगले रिझल्ट लागल्यामुळे काय झालं की बाकीच्या स्टॉक्सवरती पण त्याचा चांगला परिणाम झाला. चांगल्या स्टॉक्समध्ये पण चांगली तेजी पाहायला मिळालेली होती. त्यावेळी तुम्ही हिस्ट्री जाऊन तुम्ही पाहू शकता की असा समजा एखाद्या स्टॉकचा पर्टिक्युलर सेक्टरमधून जर चांगला रिझल्ट लागला तर ते आपोआप तुम्हाला एक शक्यतो कुठेही ॲप्लिकेबल होतं की लार्ज कॅप स्टॉक्समध्ये, मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये ॲप्लिकेबल होत नाही. जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत तर ते तुम्हाला ॲप्लिकेबल होताना तुम्हाला किंवा हे थोडासा आवाज जरा हे होतोय तर तुम्हाला तिथं चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आज ड्युरिंग द मार्केट नेस्लेचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता नेस्लेचा रिझल्ट लागलेला आहे. एस्टिमेट बीट करताना तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. हालाकी प्रॉफिट डाऊन झालेला आहे, पण प्रॉफिट डाऊन झालेलं आहे का, याचं काय असं असतं की कॉस्ट टू कॉस्ट सेटलमेंट वगैरे होत असते, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट डाऊन तिथं तुम्हाला पाहायला मिळतो. पण शक्यतो नजर कुठे असते की सेल्स ग्रोथवरती, म्हणजे जे तुमचा रेव्हेन्यू असतो रेव्हेन्यूवरती चांगली ग्रोथ असते. कारण का, नेट प्रॉफिटमध्ये तुम्हाला कॉस्टिंगमध्ये वगैरे थोडंफार तुम्हाला ते ॲडजस्टमेंट होऊन तुम्हाला नेट प्रॉफिट तुम्हाला कमी पाहायला मिळू शकतो. पण जे रेव्हेन्यू आहे, जिथे एक्सपेक्टेशन होतं त्याला पण बीट करताना तुम्हाला तिथं पाहायला मिळालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डबल डिजिट सेल्स ग्रोथ अक्रॉस द सेगमेंट. जे अक्रॉस द सेगमेंट जे आहे तुम्हाला सेल्स ग्रोथ जो आहे तो तुम्हाला नेहमी चांगला, म्हणजे सेल्स ग्रोथवरतीच बऱ्याच जणांचं लक्ष असतं. मी जेव्हा ॲनालिसिस करत असतो तर सेल्स ग्रोथवरती कंपाऊंडिंग जो मागील
3, 5, 10 वर्षात जो सेल्स ग्रोथ आहे तिथं माझं नेहमीच लक्ष असतं की सेल्स ग्रोथवर फार लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण का ॲटोमॅटिक सेल्स ग्रोथ जर व्यवस्थित झालेल तर प्रॉफिट मार्जिनवरती तुम्हाला तिथं कंट्रोल करू शकता तुम्ही. जरी एक्स्ट्रा जरी प्रॉफिट जर तुम्हाला होत असेल जात सुटत असेल तरी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनवरती समजा दबाव येत असेल तर तुम्ही तिथं सुधार करू शकता. पण जर सेल्स तुमचा जर होत नसेल तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन किती जरी सुधारला तर तुमच्या तिथल्या इथंच तुमचे डिजिट तुम्हाला तिथे पाहायला मिळू शकतात. पण हे जर तुम्ही सेल्स ग्रोथ जर चांगला झाला तर 11 जो तुम्ही आज जर पाहिलेच असेल, तुम्हाला जर FMCG सेक्टर जर तुम्ही पाहू शकता, आज FMCG सेक्टर जर पाहिला नेस्ले सेक्टर, फक्त नेस्लेमुळे तुम्हाला चांगलंच प्रत्येक प्रत्येक स्टॉक्समध्ये तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. तर आज लीडर कोण होता? नेस्ले होता, जे तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. जवळपास 4.5% चांगली तेजी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर टाटा कन्झ्युमर आहे, ब्रिटानिया आहे, जवळपास मॅरिको आहे. मॅरिको पण गेले काही मागच्या वेळी पण त्यांचा रिझल्ट मला वाटते ठीकठाक चांगला लागला होता. त्यानंतर स्टॉक्समध्ये एक चांगली तुम्हाला एक रॅली पण त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळालेली होती. हेच होत असतं, समजा एखाद्या सेक्टरमध्ये एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकचा जर चांगला रिझल्ट लागला तर पूर्ण सेक्टरच्या स्टॉक्सवरती तुम्हाला एक चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळतो. हे जर समजा खराब रिझल्ट जर लागला असता तर हे तुम्हाला त्याच्या विपरीत दिसलं असतं. तुम्हाला इथं सेलिंग वगैरे पाहायला मिळालं असतं. जे बुल्स अँड बिअर्स जे टेशन चालू असतं तिथं तर तुम्हाला असते बिअरवाल्याच इथे जिंकताना मिळाले असते जर रिझल्ट जर खराब लागला असता तर. पण काय झालं, आज बुल आज जिंकताना पाहायला मिळालेले आहे तिथं आपल्याला, आणि एक चांगली तेजी आज ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. याचे दोनच कारण होते. ते म्हणजे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे ॲक्सिस बँकेचा रिझल्ट जो काल लागला आहे, की ह्याचं पण कारण का सांगितलं आहे तुम्ही, की एक जे त्यांचं वेटेज आहे बँकिंग सेक्टरचं, बँकिंग किंवा फायनान्शियल सेक्टरचं जे वेटेज आहे त्यानुसार निफ्टी 50ला तिथं तुम्हाला चांगलं सपोर्ट तुम्हाला करताना पाहायला मिळालेलं आहे. जर पाहिलं तर आज सेक्टरल जर पाहिलं तर आज निफ्टी ऑटो सेक्टरमध्ये पण चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. FMCG सेक्टर जे नेस्लेच्या रिझल्टनंतर पण चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. फक्त आज निगेटिव्ह होता तो म्हणजे निफ्टी POC बँक. तर होत होतं निफ्टी POC बँकचे पण रिझल्ट्स मागच्या क्वार्टरला चांगले लागले होते आणि ह्या क्वार्टरला पण अनुमान त्यांचे चांगलेच असणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर मेटल सेक्टरमध्ये बऱ्यापैकी तेजी, IT सेक्टरमध्ये पण बऱ्यापैकी. त्यानंतर निफ्टी बँक आणि निफ्टी फिन्सर हे जे दोन जे पॉईंट होते, जे सेक्टर होते, तर इथं तुम्हाला चांगली तेजी इथं पाहायला मिळालेली आहे. तर हेच बँकिंग सेक्टरमध्ये बँकिंग ॲक्सिस बँकेनं चांगलंच लीड केलेलं आहे बँकेला. तेच बँकिंग सेक्टरनंच परत कोणाला लीड केलेलं आहे? निफ्टी 50ला. आणि त्यानंतर दुसरी एक चांगली न्यूज आली ती म्हणजे एक इंटरेस्ट रेट कटची जी न्यूज आलेली आहे की RBI जे गव्हर्नर आहेत तर त्यांनी काय हिंट दिलेली आहे की डिसेंबरपर्यंत अजून एखादा रेट कट होणार आहे. त्यामुळे सुद्धा मार्केटला एक चांगला पॉझिटिव्ह लुक मिळालेला आहे. ते मग मार्केटने तीच तेजी धरलेली होती आज मार्केटमध्ये. त्याचीच की म्हणजे दोन होतच, जसं की सेक्टरल जे मेन सेक्टर आहे फायनान्शियल सेक्टर, बँकिंग सेक्टर, तिथे तुम्हाला तेजी पाहायला मिळाली. त्याचा एक सपोर्ट निफ्टीला पाहायला मिळाला. त्यानंतर इंटरेस्ट रेट कट जो आहे त्याचा पण सपोर्ट तुम्हाला निफ्टीला पाहायला मिळाला, मार्केटला पाहायला मिळालेला आहे. हे जर ओव्हरऑल जर पाहिलं आपण आज निफ्टी 50 आज जवळपास चांगल्या तेजीत होतं, जे आपण हे 2-3 पॉईंट कव्हर केले त्यामुळे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.